नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना पहिले नम्र विनंती की इजी न्यूजचे हे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. काही गोष्टी ज्या गमतीदार कारनामे या निवडणुकांमधले समोर येत आहेत, तर ते मला असं वाटतं की थोडं सांगायला पाहिजेत, जेणेकरून लोकांमध्ये आणखीन या सगळ्याच प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढेल. एक व्हिडिओ कालपासून खूप व्हायरल होतोय. मुंबईमधल्या दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपला, त्यांनी या निवडणुकीत उमेदवार उतरवले होते आणि दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. नमस्कार, मी राजेश येरुणकर, 153 दहिसर विधानसभेचा मनसेचा उमेदवार. आता मतमोजणी सुरू होती. आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे. त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं. त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं. त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते, तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनमध्ये चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी. तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही. अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. या व्हिडिओमध्ये ते, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि इतर परिवार हा त्या व्हिडिओमध्ये दिसतोय आणि ते सांगतायत की ते ज्या बूथवर मतदान करतात, म्हणजे ज्या परिसरात त्यांचं घर आहे, त्या परिसरामध्ये त्यांना मिळालेली मतं आहेत 2. म्हणजे त्यांच्याच घरामध्ये 5-6 मतदार आहेत. त्यांनी सुद्धा, त्यांच्या पत्नीनी, त्यांच्या मुलीनी, त्यांच्या आईवडिलांनी यांनी सुद्धा मतदान केलेलं नाही का, असा प्रश्न ते उपस्थित करतायत. आणि त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरती संपूर्ण अविश्वास हे ते दाखवत आहेत. आपल्याला आठवत असेल, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकांनंतर ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक जोरात मीटिंग घेणं, पत्रकार परिषद घेणं, सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती, ज्यात बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्यामध्ये ते बसलेले होते आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये लढाई करायची वगैरे वगैरे परत काय काय बोलले होते. त्यानंतर त्यांना एक दिवशी छान ईडीकडून नोटीस आली आणि ईडीकडून नोटीस आल्यानंतर ते सहपरिवार ईडीच्या ऑफिसला गेले, संध्याकाळपर्यंत बसले आणि त्यानंतर काही दिवसामध्येच पक्षाचा झेंडा पण बदलून टाकला आणि भाषणाची सुरुवात जी जमलेल्या बंधू भगिनींनो म्हणून करायचे, ती जमलेल्या सर्व हिंदू बंधू भगिनींनो अशी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतरचा अख्खा युटर्न हा कसा झाला. आता या राजेश येरुळकरला हा जे दहिसर मतदारसंघामध्ये घोटाळा झालाय त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराच्या बाबतीत, याबद्दल त्याच्याच पक्षाचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष हा न्याय देईल का, भांडेल का त्याच्यासाठी? त्यांचा स्वतःचा मुलगा तर 3 नंबरला पडलाय. माहीम शेजारच्या मतदारसंघात 3 नंबरवरती आलेला आहे. तिथं घोटाळे झाले नाहीत का? त्याबद्दल बोलणार आहेत का काही? तर असे विषय आहेत. एखादी नोटीस आली की कसे दडी मारली जाते, शेपूट घातली जाते, हे आपण बघितलं. हा एक किस्सा होता. दुसरा एक खूप धक्कादायक प्रसंग आहे, किस्सा आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, 6 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या आणि सातारा लोकसभा मतदारसंघात कराड हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि लोकसभेमध्ये म्हणजे 2024च्या लोकसभा मतदारसंघामध्ये कराड विधानसभा मतदारसंघात, दक्षिण कराड या मतदारसंघामध्ये झालेलं मतदान, एकूण मतदान होतं 1,98,633. तिथं उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार यांना मिळालेली मतं होती 92,814 आणि शशिकांत शिंदे यांना मिळालेली मतं होती 92,198. म्हणजे साधारण 600, 650, 700 मतांचा त्यातला फरक होता. त्यानंतर 6 महिन्यांनी
म्हणजे 1,98,633 मतदान झाल्यानंतर, एकूण मतदान झाल्यानंतर 6 महिन्यांनी कराड विधानसभा, दक्षिण विधानसभा मतदारसंघात आत्ता विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये झालेलं मतदान आहे 2,40,733. म्हणजे लोकसभा ते विधानसभा या 2 निवडणुकांच्या मध्ये वाढलेल्या झालेल्या मतांची वाढ ही जवळजवळ 42,000 मतदान जास्त झालं. 42,000 4 महिन्यामध्ये. आता असं आपण समजू की जास्त मतदार बाहेर पडले, काही नवीन मतदार नोंदवले गेले असतील वगैरे वगैरे. पण गंमत अशी आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीला 2,40,743 या एकूण मतदानापैकी अतुल बाबा भोसले हे जे उमेदवार निवडून आले त्यांना मिळालेली मतं आहेत 1,39,505. आम्ही सोबत तक्ताही दाखवतोय. आणि पृथ्वीराज चव्हाणांना मिळालेली मतं आहेत 1,01,50. म्हणजे 6 महिन्यामध्ये मतदारसंघामधल्या विजयी आणि पराभूत उमेदवाराच्या मतदारसंख्येतही साधारण 40,000नी वाढ झाली आणि झालेल्या एकूण मतदानामध्ये वाढ सुद्धा साधारण 40,000च्या आसपास झाली. आणि आता 2019चा जर डेटा बघितला तर 2019 साली याच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण झालेलं मतदान होतं 2,10,000. त्यात पृथ्वीराज चव्हाणांना मिळालेली मतं होती 92,296 आणि अतुल बाबा भोसले आत्ताचे विजयी उमेदवार त्यावेळेला पराभूत झाले होते, त्यांना मिळालेली मतं होती 83,166. म्हणजे मतदानामध्ये गेल्या 5 वर्षात जेवढी वाढ नाही झाली, मतदानामध्ये गेल्या 5 वर्षात जेवढी वाढ नाही झाली, गेल्या वेळची विधानसभा ते यावेळची लोकसभा, तेवढी वाढ 6 महिन्यात झाली आणि तेवढीच मतदानाची संख्या पण वाढली. आता हा चमत्कार आहे, योगायोग आहे का करिश्मा आहे का कोणी केलेली जादू आहे हे माहित नाही. हे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गंमत अशी झालेली आहे की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. आणि याच वेळेला या विधानसभा निवडणुकीच्या सोबत नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीची पण पोटनिवडणूक होती, लोकसभेची पण पोटनिवडणूक होती. आणि कारण काँग्रेसचे निवडून आलेले खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती पोटनिवडणूक घ्यावी लागली. तर 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झालेला असताना लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा खासदार निवडून आला. आहे की नाही गंमत? आता बघा, याच्यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि मुखेड हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा जोरदार पराभव झाला, एकही त्याच्यातली जागा निवडून आली नाही. या काउंटिंगच्या सुरुवातीला ज्यावेळेला पोस्टल बॅलेट वगैरे मोजलं जातं, त्यावेळेला 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पुढे होती, नंतर ती पाठीमागे गेली. या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून काँग्रेसला मिळालेली मतं होती 4 लाख. म्हणजे 4 लाख ऑड फिगर आहे. आणि लोकसभा मतदारसंघामध्ये 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये नेक टू नेक अशी मतदान होत होतं, मतदान झालं आणि 1,500 मतांनी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार वसंत चव्हाण यांचाच मुलगा हा त्या ठिकाणी निवडून आला. आता याचा अर्थ काय होतो की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि काँग्रेसला मिळालेली मतं लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये यातला फरक म्हणजे काँग्रेसला या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळालेली एकूण मतं आणि लोकसभेच्या उमेदवाराला मिळालेली एकूण मतं काँग्रेसच्या, यातला फरक हा 1 लाख मतांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय होतो की लोकसभेला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा उमेदवाराला जेवढी मतं, काँग्रेसच्या उमेदवाराला जेवढी मतं मतदारांनी दिली, त्यापेक्षा 20,000 ते 25,000 मतं विधानसभा उमेदवाराला कमी दिली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात. आता हा काय घोळ आहे मला खरंच म्हणजे समजण्याच्या पलीकडे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभा मतदारसंघांचं मतदान झाल्यानंतर, लोकसभेचं मतदान पोटनिवडणुकीचं झाल्यानंतर ते 20 तारीख ते 23 तारीख
20ला मतदान झालं, 23 तारखेला मतमोजणी झाली, तर 20 संध्याकाळनंतर 22 पर्यंत 5% मतं विधानसभेमध्ये वाढली आणि लोकसभेच्या मतदानामध्ये मतच नाही वाढली. विधानसभाच्या मतदानामध्ये 5% मतांमध्ये वाढ झाली. लोकसभेला मतांमध्ये वाढ व्हायचीच राहून गेली. आता ही कोणी चूक केली, हे पाप कोणी केलं, हे अपराध कोणी केला ते नाही माहिती, पण कोणीतरी केला आणि त्याच्यामुळे असं झालं की 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस हारते आहे आणि लोकसभेमध्ये मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. ही आणखीन एक याच्यातली गंमत. आता हा अतिशय गंभीर विषय आहे आणि याचा अत्यंत गांभीर्याने सर्व मतदारांनी विचार करण्याची वेळ आलेली. कारण दर वेळेला मी जे म्हणतो की आपण आपल्या आयुष्याची 5 वर्ष सुपूर्द करत असतो या राजकीय पक्षांना ज्या वेळेला मतदान करतो त्यावेळेला, आणि ते ज्याला मतदान केलंय त्याला गेलंच नाहीये असं आढळून जर आलं तर मग आपल्या पदरी जे पडतं त्याला फक्त निराशा एवढं म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे हे होऊ द्यायचं का? आपल्या आयुष्याचा अशा पद्धतीने खेळखंडोबा होऊ द्यायचा का? याचा अतिशय गांभीर्याने विचार करणं आज गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्याबद्दल मतदारांनी जास्त सक्रिय होणं, मतदारांनी जास्त जागरूक राहणं, आणि शेवटी आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा होतोय त्यामुळे मतदारांनी याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणं हा याच्यातला सर्वात मोठा भाग आहे. आपण ज्यांना मत दिलं त्यांच्या पाठीशी रस्त्यावरती उतरावं लागेल, कारण हा आपल्या आयुष्याचा खेळ आहे. हे आपण करणार आहोत का? हा आपण आपल्या अंतर्मनाला विचाराचा प्रश्न आहे. इजी न्यूजच्या आजच्या भागात इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या पाठिंब्यावरच आम्ही हे सगळं सत्य तुमच्यासमोर मांडू शकतो. धन्यवाद.